लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे, पण लोकांना हेच नाही कळत की आपण सीझन वाईज कुठले कलेक्शन ठेवले पाहिजे. कारण की तुम्हाला जर एखादी कंपनी किंवा एखादा ब्रँड जर सोबत असेल तरी तुम्हाला परिपूर्ण सपोर्ट करत असतं. आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्ही प्रॉडक्ट कसं सेल करू शकता, त्याच्यामध्ये किती मार्जिन लावू शकता आणि अजमेरा फॅशन तुम्हाला काय काय पॉलिसी देतं त्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडेसे प्रॉडक्ट जे आहे ते कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर. मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये घेऊन आली आहे. कारण की का आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे. जर आता आपल्याला समजत नाही अजमेरा फॅशन कडून तुम्ही कपडे घेतले, ओके, तर तुमचा बिझनेस पण सुरू झालेला आहे. आणि मेन तर म्हणजे राहिला प्रश्न, समजा जर एखादं सेट असेल, एखादा बंच असेल, त्याच्यापैकी जर काही सेट विकले गेले तर आम्ही बाकीचे प्रॉडक्टचं काय करायचं, तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा. कलेक्शन आपण पहिले चेक करून घेऊया. त्यामध्ये पहिलं कलेक्शन आहे लग्नाच्या हिशोबाने मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर इंडो वेस्टर्न मध्ये तुम्हाला हे पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे. पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये सेटअप मिळत असतं, कारण की लग्नाच्या सीझन मध्ये मोस्टली लहान मुलांचे जे कपडे असतात ना ते मॅचिंगच्या हिशोबाने नाही मिळत. बघा, यामध्ये प्रॉपर तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला साईज सुद्धा मिळून जाणार आहे. कसं असतं ना, जर तुम्ही साईज, पॅटर्न ह्या सर्व गोष्टी ठेवल्या तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे जे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर तुम्हाला ब्लेझर मध्ये मिळणार आहे. बघा, जर लग्नाच्या सीझन प्रमाणे जर आपण लग्नाचेच कपडे ठेवले तरच आपला सेल होईल का, असं नाहीये. तुम्ही सीझन वाईज कलेक्शन ठेवा, लग्नाच्या हिशोबाने ठेवा. उन्हाळ्यात कुठलं चालेल, हिवाळ्यात कुठलं चालेल किंवा पावसाळ्यात कुठलं चालेल, आता बऱ्याच लोकांना हेच नाही माहिती राहत. तर मंडळी, याचा तुम्हाला गाईडन्स अजमेरा फॅशन देत असतं. म्हणून तुम्ही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. आणि आपला प्रश्न होता की जर एखादे सेट पडले असतील, म्हणजे की एखादा बंच असेल, एक्झाम्पल तुम्ही हे चेक करू शकता, यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 8 पीस. तुमचे 4 विकले गेले आणि 4 तसेच पडले, नाही विकले जात आहे, तर तुम्हाला तसं करायचं नाहीये. त्याच्यामध्ये कमी जास्त मार्जिन लावून ते 4 पीस सुद्धा तुम्हाला सेल करायचे. आणि समजा ट्रायल म्हणून तुम्ही 5 ते 6 महिने हा बंच ट्राय केला, नाही विकला जाते, तर रिटर्न एक्सचेंज पॉलिसी तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं. पण तुम्हाला 6 महिने ट्राय करायचं असं. या ठिकाणी रिटर्न एक्सचेंज पॉलिसी अशी आहे की तुम्हाला सेट टू सेट सर्व कलेक्शन द्यायचे असतात. आणि जसे तुम्ही घेतात तसं तुम्हाला हे कलेक्शन सेट टू सेट देणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण बघूया कुर्त्याचं कलेक्शन, जे चिकनकारी वर्क मध्ये तुम्हाला मिळणार आहे. खूप सुंदर आहे, ज्यावर तुम्ही बघू शकता मेहंदी कलरचा तुम्हाला हा कुर्ता मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला पैजामा मिळणार आहे. कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन खूप सुंदर देतं, कारण की इथली जी व्हरायटीज आहे पूर्ण तुम्हाला मार्केटमध्ये नाही मिळणार. आणि त्यातले त्यात डिझाईन सुद्धा तुम्हाला तसे बिलकुल बाहेर मिळत नाही, जे अजमेरा फॅशन ठेवत असतं. कारण की अजमेरा फॅशन काय आहे, नवीन एक ब्रँड आहे जे तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत असतं. कारण की बाकीचे लोक तुम्हाला फक्त कपडाच विकत असतात, पण अजमेरा फॅशन एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कपड्यासोबत एक विश्वासाने नातं जोडलं जातं. त्यामध्ये आपण अजून एक कलेक्शन बघूया, जे पूर्ण यामध्ये तुम्हाला सेटअप मिळणार आहे. तुम्ही चेक करू शकता, पूर्ण तुम्हाला यामध्ये मोजडी मिळणार आहे, कुर्ता मिळणार आहे, हारचं तुम्हाला यामध्ये सेटअप मिळणार आहे. आणि जर तुम्ही असे सुंदर आणि छान कलेक्शन ठेवले ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. बघा, मुलांना कसं असतं ना, प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप सुंदर दिसली पाहिजे. प्रत्येकाची आशा असते, अपेक्षा असते. पण तुम्ही तुमच्या दुकानात कशा प्रकारचे कलेक्शन ठेवता हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि तुमच्या एरियामध्ये काय कलेक्शन चालतं हे सुद्धा तुम्ही पहिले ओळख केली पाहिजे. नाही तर लोक काय करतात, नुसतं प्रॉडक्ट भरून ठेवतात. तर तसं नाही करायचंय तुम्हाला. इथे जर तुम्ही आले तर तुम्ही या साईडला बघू शकता, तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं. बघू शकता ती किती प्रॉपर समजूत आहे. त्यांना पूर्ण डिटेल सांगितली जाते तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे, तुम्ही किती % मार्जिन लावू शकता, किती टक्के एका प्रॉडक्ट मागे मार्जिन लावू शकता. आणि प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर माहिती सुद्धा मिळत असते. आता बॉईज आपण बघितलं, गर्ल्सचं पण आपण थोडं बघूया, ज्यावर तुम्हाला प्रॉपर खूप सुंदर ब्लॅक कलरचं टोन टू टोन सिक्वेन्स आणि मोतीचं यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे. त्यावर तुम्हाला जे आहे शरारा पॅटर्न मिळणार आहे. खूप सुंदर आहे. बघा, किड्सचं जर कलेक्शन ठेवलं ना तर नुसतं आपल्याला गर्ल्सचं ठेवणं म्हणजे गरजेचं नसणार आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला बॉईजचं पण ठेवणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो ना की व्यवसाय स्टार्ट केला तर त्याच्यात आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, भरपूर गोष्टी, म्हणजे की रेंज असेल, क्वालिटी असेल, व्हरायटीज असेल, कपडा असेल, कॉन्सेप्ट असे वेगवेगळे आहेत, ते सर्व ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा व्यवसाय पटकन ग्रो करेल. पण माझं पर्सनली मत आहे, एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. या ठिकाणी तुम्हाला विश्वासाने कपडा दिला जातो. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं तर अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.